afternoon, students. I hope everyone is fine. Myself, Mr. Vipul Advale. Today we will be starting with social problem topic, and under that topic we will see crime. So let us move on to the topic of social problems, and in that पहिला पॉइंट आपण जो बघणार आहे तो असणार आहे क्राईम. So crime is a great problem facing every society, though there was crime in preventive societies too. But it was not a major problem. But in India, crime is increasing daily. सो क्राईम हा एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि फक्त आता नाही तर पहिल्याच्या काळामध्ये सुद्धा क्राईम घडत होते. आणि जर आताच्या स्थितीला जर आपण पाहिलं तर इंडियामध्ये रोज क्राईम रेट जो आहे तो वाढत आहे. सो डेफिनेशन ऑफ क्राईम, there are two definitions. The first one is given by Eliot and Merrill, and second one is given by Karl Mannheim. The first definition, according to Eliot and Merrill, it is crime is an antisocial behavior which the group rejects and to which it attaches penalties. So याचा अर्थ काय होतो की क्राईम जे आहे ते एक अँटी सोशल बिहेवियर आहे. सो जेव्हा आपण अँटी सोशल बिहेवियर म्हणतो त्याचा अर्थ असा असतो की सोसायटीमध्ये जे बिहेवियर लोक ॲक्सेप्ट करत नाही त्यांच्या विरोधात जाऊन जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ते असणार आहे अँटी सोशल बिहेवियर. फॉर एक्झाम्पल, सोसायटीमध्ये डिसिप्लिन मेंटेन करणं आवश्यक आहे, पण मग जर आपण डिसिप्लिन मेंटेन करत नाही किंवा जर जे रूल्स आहे ते आपण फॉलो करत नाही तर त्याचा अर्थ असा होतो की आपण अँटी सोशल बिहेवियर दाखवत आहे की जे सोसायटीमध्ये एक्सेप्टेड नाही आहे. जेव्हा सोसायटीमध्ये एक्सेप्टेड गोष्टीच्या विरोधात आपण काही करतो सो त्याचा अर्थ होणार आहे अँटी सोशल बिहेवियर. आणि जेव्हा अँटी सोशल बिहेवियर होतो त्याचाच अर्थ असणार आहे की आपण कुठे ना कुठे काहीतरी क्राईम करत आहे. सो ही जी डेफिनेशन आहे ती दिलेली आहे इलियॉट अँड मेरिल. अँड ॲज पर Karl Mannheim, he also stated that crime is an antisocial behavior. So the causes of crime, so काय causes आहे क्राईमचे, तर फर्स्ट वन, लॅक ऑफ कंट्रोल ऑफ द हेड ऑफ द फॅमिली. सो याचा अर्थ काय होतो, जो घरातला मोठा व्यक्ती आहे करता धरता आपण ज्यांना म्हणतो, when the head of the family is not having control over the मेंबर ऑफ द फॅमिलीज, कुठे ना कुठे जर आपण शिस्त नाही ठेवली तर बिघडतं वातावरण, मुलं बिघडतात. आणि जर बिघडत असेल तर मग क्राईम होऊ शकतो. म्हणून लहानपणापासूनच आपल्याला मॅनरिझम शिकवलं जातं, आपल्याला बिहेवियर शिकवलं जातं. का बरं? कारण की आपण कुठल्याही क्राईममध्ये पडू नाही त्यामुळे. म्हणून इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द head of the family to have a control on its members. सेकंड, आपण बघत असतो नेहमी मूवीजमध्ये, टीव्ही मध्ये, न्यूज मध्ये की जे कोणी क्राईम करतं ऑलमोस्ट 70 to 80% डू हॅव सम ॲडिक्शन्स. काही ड्रग्स घेता, काही अल्कोहोल कन्झम्पशन करता आणि त्या नशेमध्ये क्राईम घडता. सो इनडायरेक्टली इंटॉक्सिकेशन and alcohol drink are responsible for increasing crime rate. Third one, due to some religious superstition. काय धर्मांमध्ये असतं की तुम्ही होमबली द्या, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ह्युमन सॅक्रिफाइसेस. आणि जेव्हा आपण ह्युमन सॅक्रिफाइस करतो तेव्हाच इट लीड्स टू क्राईम. नेक्स्ट इज ड्यू टू फॉल्टी एज्युकेशन. एज्युकेशन बरोबर मिळत नाही, ज्या गोष्टी सांगायच्या त्या गोष्टीच्या विरोधात सांगितल्या जातात, ज्या गोष्टी चांगल्या शिकवायच्या त्या न शिकवता काहीतरी वाईट गोष्टी शिकवल्या जातात आणि त्याचा इम्पॅक्ट पडतो आणि त्यामुळे कुठे ना कुठे क्राईम घडतात. नंतर आहे डिफेक्टिव्ह मॅरेजेस एंड इन मेनी क्राईम्स. जर लग्न जर बरोबर चाललं नाही, लग्नामध्ये हजबंड वाईफमध्ये जर म्युच्युअल अंडरस्टँडिंग नसेल, प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. प्रॉब्लेम्स क्रिएट झाल्यामुळे कुठे ना कुठे थोडाफार त्यांच्या रिलेशनमध्ये इश्यूज येतात.
भांडण व्हायला लागतं आणि मग कुठे ना कुठे जाऊन त्या रिलेशन एंड होतं जस्ट ऑन क्राईम. सो आपण नेहमी बघतो फॉर एक्झाम्पल डावरी, ज्याला आपण डावरीमध्ये जर बघितलं तर तिथे जर दिली नाही तर त्याच्यामध्ये वाईफला त्रास दिला जातो, मारलं जातं, छळलं जातं, जेवायला देत नाही, काढून देता घरातून किंवा भरपूर टायमाला त्यांची निर्घृण हत्या सुद्धा केली जाते जस्ट बिकॉज जर त्यांना डावरी दिली नाही तर, ज्याला आपण हुंडा बळीही म्हणतो. नंतर आहे सगळ्यात महत्वाचं पॉवर्टी. पॉवर्टी म्हणजे गरिबी. गरिबी जी आहे त्याच्यामुळेही लोक क्राईम करतात की कुठून आणणार पैसे, काय खाणार, कसं खाणार, सगळे क्वेश्चन्स आहेत. आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच असतं की कुठे ना कुठे जाऊन चोरी करा, लुटा, घरफोडा, आणि या अशा गोष्टींमुळे क्राईम होतो. सो पॉवर्टी, गरिबी सगळ्यात मोठा विषय आहे की ज्याच्यामुळे आजच्या युगामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आता पॉवर्टी आहे त्याच्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाही किंवा शिक्षण जरी आहे पण जॉब मिळत नाही, ज्याला आपण अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. आणि जर अनएम्प्लॉयमेंट आहे तर बेरोजगारी आहे. बेरोजगारी असल्यामुळे पॉवर्टी आहे, आपल्याला कुठेच काहीच ऑप्शन दिसत नाही आणि मग त्याच्यामुळे क्राईम घडतो, कारण की त्याचा अल्टिमेटली इम्पॅक्ट आपल्या ब्रेनवरती पडायला लागतो. सो अशा प्रकारे क्राईम्स घडतात. वेगवेगळे प्रकारचे क्राईम्स आहेत, काय काय चोरी आहे, लूटमारी आहे, मर्डर्स आहे. सो देर आर एन नंबर्स ऑफ क्राईम दॅट आर हॅपनिंग इन आवर सोसायटी. सो आजच्या या छोट्याशा टॉपिकमध्ये तुम्हाला मी इंट्रोडक्शन सांगितलं, डेफिनेशन सांगितलं आणि कॉजेस सांगितले. सो तुम्हाला एक छोटीशी असाइनमेंट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एक असाइनमेंट लिहिणार आणि त्याचा क्वेश्चन आहे प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम. You have to write an assignment on prevention of crime and you need to submit it by tomorrow. Thank you.